तर 2 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद रंगल्याचं दिसलं। अनिल परबांना उद्देशून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला होता। दिल्लीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती, मात्र परत आल्यावर पलटी मारली अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती। तर त्यावेळी शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला होता। मात्र उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे सर्वांना कचरा समजतात म्हणून जनतेनं त्यांना कचऱ्याचा डबा दाखवला असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केलाय। हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते। जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते। हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। बघा, प्रत्येकाला कचरा समजतात, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनीच डस्टबिन दाखवली आहे त्यांना। पण मी काय जास्त बोलू, आणि जे मी बोललो ते बोललो। जी वस्तुस्थिती डस्टबिनमध्ये काय आहे हे तर कोणी बघितलं नाही, परंतु दिल्लीमध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेस जाऊन बाहेर आले तेव्हा घाम पुसत पाणी झालेले आणि 3 ग्लास येऊन पाणी प्यायले आणि वाघ बकरी चहा पण पिले। हे साक्षीदार आहेत, हे बघणारे लोक आहेत। डस्टबिनमधलं कोणाला दिसलं का? पण हे दिसलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।